तुम्ही का कळवलं नाही आम्हाला? निवडणूक पक्षाला कळवलं पाहिजे त्यांनी. तुमची मागणी नेमकी काय आहे? धाराशिव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे. त्या निवडणुकीच्या सर्व मतपेट्या आयट्या या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये सील केलेल्या आहेत. परंतु 3 जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे. त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून या ठिकाणी चालू आहे. परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही, कुठल्याही लोकप्रतिनिधीला दिलेली नाही किंवा उमेदवाराला पण कुठली माहिती दिलेली नाही. आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी पण सांगितलं की याबाबतीत आम्हाला माहिती नाही, तुम्हाला कळवलं असेल. परंतु त्यांनाही याबाबतीत कुठली माहिती नाही. म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे, भोंगळ कारभार चालू आहे आणि 100% प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे की या ठिकाणी काहीतरी काळबेरं चालू आहे. कारण आपण बघता की या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे निवडणूक लढलेली आहे ते या ठिकाणी व्हिजिट देतात, सील चेक करतात, परंतु या ठिकाणी मशीनचा वोटिंग केलेला आवाज येत आहे. परंतु यामध्ये संशय येणार साहजिकच आहे. परंतु या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळेझाक करत आहेत. आमचा त्याच्यावरती आरोप आहे. त्यांनी याबाबतीत स्पष्टता द्यावी आणि या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. सध्या लाईट गेलेली आहे, त्याची स्क्रीन बंद आहे, परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केल्यात त्या दिवसापासून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण CCTV फुटेजची आम्ही या ठिकाणी मागणी केली.